हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज शुभम नाही आहे, शुभमला ऑफिसला जायला लागलं संडे असून सुद्धा. सो बघूया हा गुढीपाडवा कसा जातोय. आमचा हा सेकंड गुढीपाडवा आहे. तर तो सकाळीच ऑफिसला निघून गेला आणि आता मी माकीची तयारी केली आहे. तर माझी थोडीशी कामं झाली आहेत, जसं की मी पूजा करून घेतली आहे आणि सामान घेऊन आली आहे जे काय बनवायचं आहे नैवेद्याला. आणि बाकी रांगोळी पण मी आता काढली आहे. सो बघूया आता काय बाकीची कामं आहेत ते पण करूया. आणि शुभम आला संध्याकाळी तर मग तोही तुम्हाला शुभेच्छा देईल. बघूया ब्लॉग कसा होतो. आणि आमचे ब्लॉग आवडत असेल तर आमच्या ब्लॉगला नक्की लाईक करा. मी आणते गुलाबजामचं पॅकेट, दूध आणि काय आणते, घी, छोले मसाला. कारण आपण छोले बनवणार आहे आज, आणि बटाटे. सो मी विचार करते की एका टोपात मी पाक बनवून ठेवेन, कारण थंड व्हायला टाईम लागतो. आणि एका टोपात दूध गरम करते. सो हे झाल्यानंतर आपण तोपर्यंत छोलेची तयारी करून घेईन. आणि मग आजचा मेनू असेल भात, डाळ, छोले, चपाती, खीर पण बनवू आपण, कारण गुलाबजाम संध्याकाळी खाऊ शकतो. तो नैवेद्याला खीर बनवेन. सो असा हा छोटासा मेनू आहे. बघूया कसा होतोय. तर मी दूध तापायला ठेवलं इथे गॅसवर. आणि ह्या टोपात मी घेतली आहे 5 वाटी साखर पाकासाठी. तर बघूया त्याचे पाक बरोबर बनतोय का जास्त कमी होतोय. त्याच्यात मी तेवढंच थोडंसं पाणी टाकते, म्हणजे जास्त वेळ शिजवायला लागणार नाही, घट्ट व्हायला. गाईज, मी रात्री छोले भिजत घालायला विसरलेली. सो सकाळी मी 8 वाजता भिजत घातलेले आणि आता ते बऱ्यापैकी फुललेत. आणि त्याच्यामुळे आता आपण त्याला कुकरमध्ये लावूया. तो कुकरमध्ये खाली मी आधी भात लावते आणि मग वरती छोले. सो म्हणजे दोन्ही कामं एकत्र होऊन जातील आपली. तर इथे कुकर पण मी तयार करून ठेवते. तर गाईज, आपलं दूध गरम झालेलं आहे. तर मी हा गॅस बंद करते, जास्त गरम नाही करत आहे, कारण खीरच बनवायचे, परत ते गरम होणार आहे. आणि इकडे पाक बनतोय, थोडंसं पातळ आहे. तो आटलं की पाणी घट्ट होईल. आणि आता आपण लावूया कुकर. छोले बनवायला आपल्याला लागणार आहे 2 कांदे, 1 टोमॅटो आणि मिरची. आला लसूण पेस्ट आहे रेडीमेड. सो त्याचं काही टेन्शन नाही आहे. सो आपण हे ते कट करून घेऊया. तर मी लावला आहे कुकर, पण आता गॅस रिकामे नाही आहेत, एका ह्याच्यावर पाक बनतोय. सो मी विचार करते की आपण गुलाबजामचं पीठ मिक्स करून घेऊया. तर ते मी आता करून घेते पटकन. तर मी गिट्सचं गुलाबजाम मिक्स आणतो. त्याच्यात बनतात 40 पीसेस गुलाबजामुन. तर आपला कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाकसुद्धा शिजला आहे. सो आता आपण छोले बनवूया. छोलेसाठी मी कांदा कापला आहे आणि यात मी बनवलं आहे कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट. सो आणि या मिरच्या आहेत त्या टाकायच्या आपल्याला. सो आपण पटकन छोले बनवून घेऊया आणि मग राहिलं फक्त खीर. मग आता खीर नंतर बनवू. इथे छोलेची जी फोडणी आहे ती शिजते, तोपर्यंत मी विचार केला की आपण इकडे खीर बनवून घेऊया. त्यासाठी मी ते घेतले शेवया आणि दूध आहे आणि तूप. आपण तुपात बनवणार आहे. तर पहिले तुपात हे थोडेसे फ्राय करून घेते. नंतर त्याच्यातून आपण साखर आणि वेलची पावडर टाकायचे. सो बनवूया फटाफट. शेवया थोड्याशा फ्राय करायच्या तुपात. आपल्याला ॲड करायचे
घालायचे दूध. खिरीला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे साखर आणि वेलची. तोपर्यंत इकडे आपण मसाले टाकून घेऊया. तर 1 चमचा तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला आणि थोडासा लाल तिखटवाला आणि बाकी आपण छोले मसाला टाकायचा. एव्हरेस्टचा छोले मसाला तो आता आपण टाकूया. अशा प्रकारे आपली छोलेची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि इकडे खीर उकळी येते. मीठ. तर आता आपण टाकूया छोले. तर खीर हळूहळू घट्ट होते. आता आपण टाकूया साखर आणि वेलची पावडर. तर गाईज आता 12 वाजून गेलेत आणि बाकी सगळं झालंय. फक्त गुलाबजाम फ्राय करायचेत आणि मी गोळे केलेले त्याचे. तर दाखवते तुम्हाला गोळे. हे बघा, थांबा 1 मिनिट. मी गोळे केले, छोटे मोठे झालेत पण चालेल. आणि ते मी तेल तापत ठेवलंय. सो आपल्याला मीडियम गॅसवरती फ्राय करायचे. तर ते मी फ्राय करून घेते आणि मग आपण नंतर पाकात टाकूया. पाक मी ठेवला फ्रीजमध्ये. इतकी वाढली आहे की एवढा घाम येतो आणि गॅसच्या इथे मी फॅन पण नाही लावू शकत कारण गॅस स्लो होऊन जातात. सो आता हे पटपट काम करून मग मी मस्त फॅन खाली बसणार आहे थोडा वेळ. चला जर पटापट काम करून घेऊया. आता एकदा मी स्लो ठेवला आहे आणि हे मी स्लो गॅसवरती फ्राय करते. त्याच्यामुळे ते जास्त करपणार नाही. जर तुम्ही फास्ट गॅसवरती केलं तर ते लगेच करपतील आणि आतमध्ये शिजणार पण नाहीत. एकदम स्लो किंवा मीडियम गॅसवर तुम्ही अंदाजानुसार फ्राय करा. मग त्याची साईज वाढत जाते. आता किती मी छोटे टाकलेले हे खूप मोठे झालेत आता. गाईज, तर आपले गुलाबजाम सुद्धा फ्राय झालेले आहेत आणि ही लास्ट बॅच मी टाकली आहे. आणि इथे मी दाखवते तुम्हाला. हे जे आहेत ते फ्राय केलेत पण त्यातले जे छोटे होते ना ते फुटले नाहीत. पण हे मोठे असे फुटलेत थोडेसे. त्याच्यामुळे जर बनवणार असाल तुम्ही तर छोटे छोटेच बनवा. त्याच्याने क्रॅक्स जास्त येत नाही, मग ते फुटत नाहीत. आता हे लास्टचे झाले की थंड करणार आणि मग आपण पाकात टाकूया. मग आपण नैवेद्य भरणार आहे आणि मग जेवायचं आहे. सो बघूया किती टाइम लागतोय. तर जेवण रेडी झालंय आणि बाकी सगळं झालंय. फक्त आता सकाळी मी 3 हार आणलेले. 1 देवाला आणलेला आणि 2 गाडीसाठी. सो ते घालायचे राहिलेत. म्हणून आता मी खाली जाऊन ते हार घालते आणि मग नैवेद्य भरून देवाला दाखवूया. तर फायनली आपली सगळी कामं झालेली आहेत. आता मी पाक काढलाय ह्या टोपातील बाहेर फ्रीजमधून थंड थंड. आणि त्याच्यात मी जे चांगले चांगले आहेत गुलाबजामुन ते आधी मी टाकणार आहे आणि नंतर मग बघूया ते सोक झाल्यानंतर मग जे राहील त्यातमध्ये दुसरे फुटलेले वाले टाकेल. नाहीतर मग सगळंच खराब होऊन जाईल नाहीतर. सो लेट्स गो. ते मी बाजूला काढले थोडेसे आणि ह्यात मी टाकलेत बाकीचे जे ओके ओके आहेत. सो हे सोक झाल्यानंतर जो जास्त पाक उरेल त्याच्यात मग आपण हे परत टाकू. हॅलो गाईज, तर शुभम ऑफिसमधून आलाय घरी आणि आम्ही आता बसलोय थोडा वेळ. आज सुट्टी नव्हती. आज एरी नव्हता तर त्यामुळे सुट्टी पण नव्हती. काम पण होतं जास्त होतं त्यामुळे आता आलो घरी. तर गुढीपाडवा, तर तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि मग जेवायला काय केलं? जेवायला काय, छोलेची भाजी, भात डाळ आणि गोड गोड गोड
खीर आणि गुलाबजाम. गुलाबजाम सगळ्यांनी नाही खाल्लेत, आता खायचेत. हां का? या मग तुम्ही पण जेवायला. तर ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आमचे आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. बाय.